नाशिकच्या लैंगिक शोषणाप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। नाशिकच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या कुटुंबियांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। वार्तांकन करणाऱ्या पुढारीच्या पत्रकारावर अशोक खरातच्या कुटुंबियांनी चपला फेकलेल्या आहेत। कुत्रा सोडून खरात कुटुंबातील मुलामुलींकडून धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाशिकच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये खरातचा तृप्त बाला नावाचा आलिशान बंगला सुद्धा आहे। नाशिक पोलीस कारवाई करत असताना खरात कुटुंबियांकडून असा गोंधळ घातला गेलाय। नाशिकच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या कुटुंबियांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। वार्तांकन करणाऱ्या पुढारीच्या पत्रकारावर अशोक खरातच्या कुटुंबियांनी अक्षरशः चपला फेकलेल्या आहेत आणि जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय गेटच्या पलीकडून चपला फेकल्या जात आहेत। कुत्रा सोडून खरात कुटुंबियांमधील मुलामुलींकडून धमकावण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय। नाशिकच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये खरातचा तृप्त बाला या नावाचा आलिशान बंगला आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि नाशिक पोलीस कारवाई करत असताना खरात कुटुंबियांकडून गोंधळ घातला गेला। नाशिकच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आरोपी अशोक खरातच्या कुटुंबियांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, कव्हरेज करताना कशा प्रकारचा त्रास तुम्हाला दिला गेला, कशा प्रकारची मुजोरी तुम्ही पाहिलेली आहे आणि सध्या आता पोलिसांची कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे? श्रद्धा, खरं तर सुरुवातीला एकूणच कॅप्टन अशोक खरात जो लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत आहे त्याच्या एकूणच मालमत्तांची जी आहे ती झाडाझडती सुरू आहे। या सगळ्या अनुषंगाने ज्या ठिकाणी अशोक खरातला अटक करण्यात आली, पोलिसांनी ऑपरेशन चोर राबवून कशा पद्धतीनं कॅप्टन खरातला अटक केलेली आहे त्याचं एकूणच हे सगळं वार्तांकन करत असताना त्याच्या मुलाकडून आणि मुलीकडून एकूणच वार्तांकन करण्यास विरोध केला जात होता। प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान आपला जो एक बातमीचा प्रकार आहे वॉकथ्रू करत असताना या वेळेला या अशोक खरातच्या मुलीने त्या ठिकाणी चपला सोडल्या। मुलानं तर थेट अक्षरशः जवळ असलेलं जे कुत्र आहे ते सोडून धमकावण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला। एकूणच मुजोरपणा खरं तर या बलात्कारी खरातच्या कुटुंबाकडनं करताना एकूणच दिसून आला। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आणखी एका वृत्तवाहिनीचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर तर अक्षरशः त्यांचं धमकावण्याचा प्रयत्न केला, मोबाईल त्यांचा हिसकावण्याचा प्रयत्न केला। अशा स्वरूपाचं एकूणच हे चित्र जे आहे ते या कर्मयोगी नगर परिसरामध्ये जो त्यांचा बंगला आहे खरातचा तृप्त बाला त्याच्या बाहेर बघायला मिळालं। पोलिसांनी ज्या वेळेला ऑपरेशन चोर राबवलं त्यावेळेला देखील अशा स्वरूपाचा त्यांना देखील प्रत्यय आलेला होता। मुलीने आणि पत्नीने खरातच्या पोलिसांची जी अटकेची कारवाई होती त्यावेळेला मोठा गोंधळ देखील घातलेला होता। मात्र पोलिसांनी हा सगळा गोंधळ झुगारून त्याला अटक केलेली होती। मात्र या सगळ्या दरम्यान आता एका बाजूला झाडाझडती पोलिसांच्या माध्यमातून सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्याच्या मुलाकडून आणि मुलीकडून मुजोरपणा पाहायला मिळतो। त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करण्याला देखील त्यांच्याकडनं विरोध होताना बघायला मिळतोय आणि याचा सर्व स्तरातून निषेध देखील व्यक्त केला जाऊ शकतो। अगदी नाही, बरोबर आहे किरण। आपण जर पाहिलं तर वास्तव दाखवण्याचा आपण प्रेक्षकांना प्रयत्न करतो, तिथं परिस्थिती काय आहे हे समजावण्याचा आपण प्रेक्षकांना प्रयत्न करतो। मात्र कॉपरेट जर होत नसेल आणि अशा प्रकारे पत्रकारांवर जर चपला फेकल्या जात असतील तर प्रोटेक्शनचा काय हा प्रश्न उद्भवतोय। दुसरीकडे आणखी एक विचारायचे, पोलिसांची कारवाई आता सध्या कुठपर्यंत आलेली आहे? श्रद्धा, या सगळ्या संदर्भानं मी ज्या ठिकाणी उभा आहे अगदी त्याच्या पाठीमागच्या बाजूलाच तृप्त बाला नावाचा बंगला आहे। रात्रीच्या वेळेला याच ठिकाणी अशोक खरातसह या ठिकाणी झाडाझडती जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याच्या मिरगाव या ठिकाणी असलेलं जे ईशानेश्वर मंदिर आहे ज्या ठिकाणी त्याचा दरबार भरायचा त्याच ठिकाणी देखील झाडाझडती करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला त्याचा आलिशान फार्म हाऊस आहे, त्या परिसरामध्ये कुटिया आहे, तिचा देखील त्या ठिकाणी एकूणच चौकशी करण्यात आलेली आहे। काही महत्त्वाचे पुरावे या सगळ्या निमित्तानं गोळा करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। मिरगाव या ठिकाणी जो आलिशान फार्म हाऊस आहे ज्या ठिकाणी ईशानेश्वर मंदिर आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय नेत्यांचा कलाकारांचा राबता असायचा। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला देखील यायच्या आणि यामध्ये एक कारवाई करत असताना 58 व्हिडिओचा जो सगळ्या संदर्भात आता चौकशी सुरू आहे। किरण, तुम्ही तिथे आहात, तिथून लाईव्ह अपडेट्स देत आहात, काळजी घ्या। पुन्हा एकदा थोड्या वेळाने तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। बातमी आपण पाहतो